शेतकरी हा शब्दच संघर्ष, कष्ट, आशा आणि धैर्याने भरलेला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा वर्ग सतत बदलणाऱ्या हवामानाशी, वाढत्या खर्चाशी आणि अनिश्चित बाजारभावाशी लढत असतो. आणि अशा कठीण काळात त्यांच्या खात्यात थेट जमा होणारी एक मदतीची रक्कम म्हणजे किसान सन्मान निधी. आज देशभरातील शेतकऱ्यांना एकच प्रश्न सतावत आहे. सरकार या योजनेतून मिळणारी मदत वाढवणार का? कारण चर्चा जोरात सुरू आहे की वार्षिक 6,000 वरून ही रक्कम 8,000 किंवा त्याहूनही जास्त होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार हा प्रस्ताव याच महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाण्याची शक्यता आहे. जर हा निर्णय झाला तर शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीत मोठा बदल दिसू शकतो. जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा अनेकांनी यावर टीका केली. काहींनी याला फक्त राजकीय निर्णय म्हटले, काहींनी याचा परिणाम अल्पकाळाचा असेल असे सांगितले. पण सत्य हे आहे की शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात हीच छोटी रक्कम बियाणं, खते, औषधं, शेतीचे छोटे मोठे खर्च भागवण्यासाठी उपयोगी पडते. विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना एका मोठ्या आधारासारखी ठरली. महाराष्ट्र सरकारने देखील याच धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत केंद्राकडून मिळणाऱ्या 6,000 सोबत राज्य सरकार अतिरिक्त 6,000ची मदत शेतकऱ्यांना देते. आणि आता चर्चा आहे की ही एकत्रित रक्कम 15,000पर्यंत वार्षिक वाढू शकते. म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 15,000 थेट जमा होण्याची शक्यता आहे. सरकारने मागील काळात विदर्भ आणि मराठवाड्यातील शेती परिस्थिती पाहून काही ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यात सर्वात महत्त्वाची योजना होती जलयुक्त शिवार, ज्याच्या माध्यमातून गावागावात जलसंधारणाचे काम झाले. ओढे नाले खोल केले गेले, जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढले. त्यानंतर बळीराजा जलसंवर्धन जलसंजीवन योजना केंद्राकडून मंजूर करून आणली गेली. या योजनेसाठी 25,000 कोटी रुपये विदर्भातील रखडलेल्या प्रकल्पांसाठी खर्च करण्यात आले, ज्यातून 89 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले. या सर्व निर्णयांनी शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढली आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. याचबरोबर सुरू झाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना. पहिल्या टप्प्यात पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा कव्हर झाला आणि आता दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत कृषी अवजारं, शेततळी, ड्रिप इरिगेशन, पाणी साठवण, प्रक्रिया उद्योग सर्व सुविधा अनुदानावर लक्षांशिवाय गाव सॅच्युरेशन पद्धतीने देण्यात येतात. सरकारने यासाठी आत्तापर्यंत 7,000 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि पुढे देखील 5,000 कोटी नव्याने खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर शेतीच्या डिजिटल क्रांतीचा सर्वात मोठा टप्पा सुरू झाला, ग्रीन स्टॅक योजना. ही योजना म्हणजे शेतीच्या संपूर्ण सायकलचे डिजिटायझेशन. शेतकऱ्याला कोणती मदत मिळाली, कोणती आवश्यक आहे, त्याच्या जमिनीत काय पिकते, उत्पादन खर्च किती, भाव कसा मिळू शकतो, दलाल कसे कमी करता येतील, हे सर्व डेटा ग्रीन स्टॅकच्या माध्यमातून मॅप केले जातात. आज मितीस 54% जास्त शेतकरी या डिजिटल नेटवर्कमध्ये जोडले गेले आहेत आणि सरकारचे लक्ष आहे की 100% शेतकरी या प्रणालीत आणायचे, जेणेकरून शेतीला खऱ्या अर्थाने डेटा ड्रिव्हन सपोर्ट मिळू शकेल. सहकार क्षेत्रातही 100% डिजिटल परिवर्तन सुरू आहे. गावातील विविध कार्यकारी सोसायट्यांना आता मल्टी बिझनेस सोसायटीमध्ये रूपांतरित केले जात आहे, ज्यात 13 नवीन व्यवसाय मॉडेल्स लागू केले गेले आहेत. गोदाम, प्रक्रिया उद्योग, कॅश क्रॉप सपोर्ट, ग्रेडिंग, स्टोरेज, रोजगार निर्मिती हे सर्व आता सोसायटी लेव्हलवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. सिंचनासाठी सर्वात मोठा गेम चेंजर प्रकल्प आहे नदी जोड प्रकल्प. गोसेखुर्द धरणातून वाहून जाणारे 100 TMC पाणी जे आत्तापर्यंत समुद्रात वाया जात होते, ते आता वैनगंगा ते नळगंगा 500 किलोमीटरची नवीन जलवाहिनी नदी तयार करून नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा अशा 7 जिल्ह्यांना जोडले जाणार आहे. या प्रकल्पामुळे 10 लाख एकर जमीन सिंचनाखाली येईल आणि हा भाग पूर्णपणे दुष्काळमुक्त होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल. शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय आहे वीज बिल माफी. पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांकडून वीज बिल घेतले जाणार नाही.
आणि जो शेतकरी नवीन कनेक्शन मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत 90% अनुदानावर पंप बसवून दिला जात आहे. SC/ST शेतकऱ्यांसाठी फक्त 5% योगदान, इतरांसाठी 10% योगदान आणि पंपाचा 5 वर्षाचा विमा आणि देखभाल सरकारच्या जबाबदारीत. गेल्या वर्षापर्यंत 1,75,000 सोलर पंप बसवले गेले होते, पण मागील एका वर्षात 2 लाख नव्याने पंप बसवले गेले. यावरून दिसते की गती किती मोठी वाढली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर नुकतेच 91,65,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 1,892 कोटी 61 लाख रुपये एका क्लिकवर DBTने एकाच क्लिकवर जमा झाले आहेत. ही मदत छोटी वाटली तरी तिच्या पाठीमागचा हेतू मोठा आहे. शेतकऱ्याचा खर्च कमी करणे, उत्पादन वाढवणे आणि थेट बाजाराशी जोडणे. आज ज्यांचा सत्कार झाला त्यातले बहुतांश शेतकरी FPO आणि स्मार्ट शेती गटातून पुढे आले आहेत. काही FPO गट 100 कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचले आहेत. हीच खरी योजनेची यशोगाथा आहे. शेती बदलत आहे, मदत वाढत आहे, डिजिटल क्रांती सुरू आहे, अनुदान थेट खात्यात जात आहे, दलाल कमी होत आहेत आणि शेतकरी आता फक्त शेती करत नाही, तो उद्योजक, निर्यातदार, संघटित उत्पादक आणि डिजिटल नेटवर्कचा भाग बनत चालला आहे. सरकारचा संदेश स्पष्ट आहे. शेतकऱ्याच्या विकासातच देशाचा विकास आहे आणि म्हणूनच या योजनांचा विस्तार, आर्थिक मदतीतील संभाव्य वाढ आणि पायाभूत सुविधांमध्ये होणारी गुंतवणूक हे सर्व एकत्र मिळून भारतीय शेतीच्या नव्या अध्यायाची सुरुवात करत आहेत. शेतकऱ्यांचा प्रवास आता फक्त संघर्षाचा नाही, तो आत्मसन्मान, आर्थिक स्थैर्य आणि नव्या संधींचा प्रवास बनत चालला आहे. शेवटी एकच भावना, शेतकरी जगला तर देश जगला. धन्यवाद. जय हिंद.